चॅनलवरती. सर आज मी चालली आहे खंडोबाला, आमचं कुलदैवत निमगावचं आहे ना, निमगाव राजगुरुनगरच्या पुढे थोडंसं आतमध्ये दावडी निमगाव म्हणून. तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. आता मी निघते, मी आणि पप्पाच चाललो आहे गाडीवरती. सो चला. तर आम्ही चाललो आहे खंडोबाला. पप्पा ड्रायव्हिंग करतायत, मी मागे बसली आहे. ट्रॅफिक लागले आम्हाला. कितीला असतील ते? 200 रुपये. काय प्राईज आहे शूजची? 400 500. 300 400 500 घ्यायचे आहेत का? टोपी पण आहे, कान टोपी. कान टोपी कितीला आहे? 120. काय करा घ्यायची? हो नाही ना. आणि घ्यायची. जाडमध्ये बघ, जाडमध्ये. उतरा तुम्ही आणि घ्या. कान टोपी घेतोय आम्ही, कान टोपी. ह्या रोडला आहे ना, दर संडेला हे लोक बसलेली असतात. हा रोड चाकण रोडला जातो. आम्ही पण पहिल्यांदा चाकणला जाणार आहे. पप्पा टोपी घेत आहेत. उलटी नका घालू, सरळ घाला. घाला. नाही बसणार. मोठी हिकडची बघा ना, ही काळी. हा ही बसती. गरम आहे का? बसली का व्यवस्थित? आरशात बघताय. घेतली का? चप्पल घ्यायची आहे. पप्पांनी फक्त कानटोपी घेतली आहे आणि आता आम्ही चाललोय परत. आता आम्ही जाणार आहोत चाकणमध्ये. मग तिथून पुढे आम्ही जाणार आहोत दावडीच्या खंडोबाला, जिथे मी आता तुम्हाला मगाशीच बोलले की मी चालली आहे. सो चला. फार केस उठतात आणि डोळ्यात धूळ जाते, त्यामुळे स्कार्फ आणि गॉगल लावावाच लागतो. त्याच्यामुळे माझं फेस तुम्हाला दिसणार नाही. थांबल्यावरती आपण परत भेटूया. तर मंडळी, आता आम्ही आलो आहोत चाकणमध्ये, मेदनकरवाडीत, जिथे आमचं घर आहे. ते भाड्याने आहे म्हणा. सो तुम्हाला मी दाखवते. आम्ही ह्या मागच्या रस्त्याने चाललो आहे. पुढे फार आम्हाला ट्रॅफिक लागेल, त्यामुळे चला आपण बघूया. आणि आम्ही आलो आहे सोसायटीत आमच्या, वेद हाईट्स. सो चला. एंट्री गेट आहे आणि ही आमची सोसायटी. किती विंग्स आहेत? आणि आपलं कोणत्या विंगमध्ये आहे? डी. आमचा फ्लॅट जो आहे तो डी विंगमध्ये आहे. पार्किंगला गाडी लावतो आणि चला वरती जाऊया. इथे आधी काहीच नव्हतं, पूर्ण असं मोकळं होतं. तिकडे समोरच्या साईडला आहे ना, एक वाडा होता. ही जागा आम्ही म्हणजे आजीने घेतली होती आमच्या. कधी घेतली होती ही जागा आपण?
पप्पा पण व्हिडिओ काढतायत. तर ही जागा आमच्या आजी आजोबांनी घेतलेली आहे. 2 गुंठे जागा होती. 2 किती साली घेतलेली? 1995ला 6,000 रुपये गुंठ्याने घेतली होती. त्या काळी 6,000 रुपयांनी 6,000 रुपये गुंठ्याने घेतली होती. गुंठ्यानी होती ही जागा. आणि आता त्याची झाली आहे सोसायटी एवढी. A, B, तिकडे C, D आणि बस तीच. D. 4 सॉरी, wing. 4 विंग आहेत. चुकून माझ्याकडून E पण आलं. तर आम्ही आलो आहे बघायला. आमच्या इथे 2 फ्लॅट होते. त्यातला एक आम्ही सेल केला आणि पुण्यामध्ये घेतला सिटीत. आता एक आहे तर तिथे भाडेकरू आहे. आमच्या आजीबाईचं आहे सगळं बाबा. हो ना. पप्पा हसायला येते पप्पांना. आमचे पप्पाच यायचे जागेची कामासाठी गाडीवरती. खूप खूप वर्षांनी आली, म्हणजे मला बरेच वर्ष झाले मी आलीच नाही इकडे. असं छान वाटतं. सिटीपेक्षा इथे खूप शांतता आहे. पण मला सिटीतच करमतं. सगळे सिटीत असल्यामुळे. आणि सिटीत कसं असतं, सगळं जवळ असतं. आपण गावी म्हटलं की कसं सगळे आपल्याला काही गोष्टी घेण्यासाठी बाहेर जावं लागतं. सिटीत छान असतं, पण इथे जे वातावरण असतं एवढं शांतता, परत स्पेसफुल, खूप छान वाटतं ते. आमचं इथे मोठं घरसुद्धा आहे. म्हणजे आमच्या आजोबांचे चुलत मोठे भाऊ जगनाडे, ते पण चाकणचे राहतात. ग्रामपंचायतच्या मागे. कोण आहेत ते? आणि म्हणजे आपलं मोठं घर म्हणजे कसं काय? चुलत मोठे चुलते. पप्पांचे मोठे चुलते. पण ते खूप गावात असल्यामुळे आम्ही तिकडे नाही जाणार, कारण का आम्हाला पुढे जायला उशीर होईल. अजून आपल्याला चाकण गाव असल्यामुळं आम्ही आमचा एक जागा, आम्ही एक फ्लॅट ठेवला आम्ही की राहून द्या, आपलं गाव आहे, गावात येणं जाणं होतं. त्यामुळे आम्ही ठेवला एक फ्लॅट. तर अजून आपल्याला कुठे जायचं? किती लांब जायचं आहे? 9 किलोमीटर. अजून आम्हाला पुढे 9 किलोमीटर जायचं आहे खंडोबाचं दर्शन घ्यायला. उद्या चंपाषष्ठी आहे ना? उद्याच आहे ना? आता माहीत नाही तिथे किती गर्दी असेल, काय असेल, बघूयात आपण. तर आम्ही जरासा फेरफटका मारतो आणि मग पुढे जायचं आहे आपल्याला. मंडळी, आम्ही जरासं फिरलो वगैरे, म्हणजे वरती गेलो. वरती मी काही शूट केलं नाही, दाखवता आलं नाही तुम्हाला. भाडेकरू राहतात तिथे. सो आता आम्ही निघतो पुढच्या प्रवासासाठी. आणि आम्ही ह्या गाडीवर ॲक्टिवावरती आलो आहे. जॅकेट, स्टोल सगळं घेऊन आली आहे मी, कारण का येताना संध्याकाळ होईल आणि खूप थंडी वाजेल. त्यामुळे प्रोटेक्शन लागतं, सगळं घेऊन यायला लागतं. तर आता आम्ही निघतो पुढे. आता आपण भेटूयात पुढच्या प्रवासात. चला. आता आम्ही सगळं आमच्या घरी जाऊन आलो. तिथे भाडेकरू राहतात. मी फेस कवर केलं आहे, दिसणार नाही, धूळ खूप आहे आणि त्यामुळे केलं कवर. आता आम्ही चाललो आहे खंडोबाला. आमचा कुलदैवत आहे. इथून 9 किलोमीटर आहे आणि थोडीशी भूक पण लागली आहे. जाता जाता काहीतरी खाऊयात. बघू, चला. चाकणचा बाजार भरलेला आहे. सगळे गावकरी आहेत. या साईडला पण आहे. तिकडे आम्ही गावात नाही गेलो, आम्ही मेन रोडला आलो आहे डिरेक्टली. गावात गेलो असतो तर खूप वेळ गेला असता, पुढे जायला उशीर झाला. आता आम्ही मेन रोडला लागलो आहे. तर इथून पुढे आम्हाला एक अर्धा तास लागेल. ट्रॅफिक तर भरपूर आहे, संडे असल्यामुळे लोकांची गर्दी.
छोटासा ब्रेक घेतला आहे, थोडंसं खातो, भूक लागली आहे. आता आम्ही आलेलो आहोत जोगेश्वरी मिसळ. सो आपण आज जाऊन बघूयात त्यांचं मेनू आणि थोडंसंच खाणार आहोत, जास्त काही नाही घरून जेवण आल्यामुळे. सो चला आपण आज जाऊन बघूयात त्यांच्याकडे काय काय आहे. तर मंडळी आम्ही स्पेशल मिसळ मागवली आहे, जोगेश्वरी हॉटेलची जी स्पेशल मिसळ आहे ती ऑर्डर दिली. आता ऑर्डर येईल. आम्ही एकच घेतली आहे, 1/2 खातो, कारण का ती मिसळ भरपूर येते, ती जात नाही आणि थोडंसं घरनं खाऊन आल्यामुळे आम्ही 1/2 घेतो आहे. मला दाखवते मिसळ आल्यावर. मिसळ आलेली आहे. तडा! स्पेशल मिसळ आहे, त्याच्यात पाव दिले, त्यांनी सगळा फरसाण दिला छोट्या वाटीत, शेव, दही, मटकी आणि हा मिसळचा रस्सा. सो आता आम्ही खातो. पप्पा त्यांना काढून घेतात, घ्या ना. घ्या अजून, मला एवढी नको. मिसळ ट्राय करते. तुम्हाला आवडते का बघू? घ्या. चांगली आहे का? छान आहे, बरी. ताक पण आलंय आम्हाला, स्वतः आम्ही खातो. आवडली ना? कशी आहे? चांगली. पण आपल्याला हवी तशी आहे का? होय ना, पुण्यात मिळते तशी पुण्यात नाही मिळत अशी. ही गावठी आहे ना. मिसळ खाऊन झाली आहे, ताक पिते आता. पप्पांनी चहा मागवला होता म्हणून ते काय ताक पिले नाही. आता मी पिते. मला नाही आवडत जास्त ताक, पण छान लागते. बुद्धी वगैरे टाकते. सो मिसळ खाऊन झाली आहे, आता आम्ही निघतो. आता आपण डायरेक्टली भेटूयात खंडोबाच्या देवळामध्ये. मंडळी आम्ही पोचलेलो आहोत. आता ह्या पायऱ्या चढून वरती जायचंय. चला आपण जाऊयात. बोला, येळकोट येळकोट जय मल्हार. सो आम्ही आता चाललो आहे वरती. हा येतो. चला, द्या माझ्याकडे. 49 वय आता आमचं. थोड्याच पायऱ्यात, कुठे जास्त आहेत. चला फास्ट नाही चालू शकत. थोडंसंच आहेत पायऱ्या, जास्त नाही. थोडा दम लागतोय तरी सवय नसल्यामुळे. चला चला की मग पटापटा. किती टाइम लावता? तर आम्ही आलेलो आहोत वरती. येळकोट येळकोट जय मल्हार. आपण मंदिरात आलो आहोत. खंडोबाचे घट असल्यामुळे तुम्हाला गर्दी दिसतेय. तिकडून आहे वाटतं दर्शन रांग.
रांग आहे. हो मग आतमध्ये जाऊयात ना. इतर वेळेस नसते एवढी रांग, पण उद्या चंपाषष्ठी असल्यामुळे सगळे दर्शनाला आलेत. चला आपण पण रांगेत जाऊयात. आलोय दर्शन रांगेत. गर्दी दिसतीये तुम्हाला. मी दर्शन घेऊन बाहेर आलोय. आतमध्ये व्हिडिओ काढून होते ते. आता आम्ही प्रदक्षिणा घेतो. काय म्हणले हे सापडा. देऊळ बंद होणार आहे 6-6:30 वाजता. खंडोबाचा हां सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट. जय मल्हार. दुर्गा अरे अरे दर्शन घेऊन झालंय. आम्ही बसलोय. फोटो पण काढलेत थोडेसे. आणि आम्ही आधी यायचो ना तर आम्ही सगळे रिक्षामध्ये यायचो. आजी मोठे बाबा यायचे, परत पप्पा, मी, मम्मी, काका, दादा रिक्षात यायचो आम्ही. काका वगैरे गाडीवर यायचा 2 व्हीलरवरती आणि आम्ही रिक्षात यायचो. मस्तपैकी नैवेद्य, पुरणपोळी आणि डब्बा वगैरे सगळं घेऊन यायचं. खूप छान. पण नंतरनं सगळे बिझी झाल्यामुळे काही कोणालाच येता येत नाही. आम्ही आज आलो आहे. उद्या चंपाषष्ठी आहे म्हणून त्याचे कार्यक्रम वगैरे इथे चालू आहेत. आणि 6:30 वाजता काहीतरी बंद झालं. 6:30ला मंदिर बंद होतं. संध्याकाळी परत 9:30 वाजता उघडतं आणि 6:30ला आत्ता बंद होतं आहे. त्याच्यामुळे पटापटाला दर्शन करावं लागलं आणि बाहेर यावं लागलं. तर आज सगळे म्हणत होते देवाची हळद आहे आणि उद्या काही कार्यक्रम, लग्न असेल ना, देवाचं उद्या लग्न लागणार आहे खंडोबाचं. तर आज हळद आहे. ते तिकडे मागे आम्ही गेलो, तिथे जेवण चालू होतं. तसं स्वयंपाक करतायत सगळे. आम्ही एवढा वेळ तर काही येणार नाही. पुढे आम्हाला अंधार पडेल कारण का आम्ही 2 व्हीलरवरती आहे त्यामुळे. तर आता जरा वेळ बसतो. मी आधी जेव्हा यायचो तेव्हा खूप वेगळं असं मंदिर होतं. आता बऱ्याचशा सुधारणा झाल्यात मंदिरात. कलर म्हणा, आजूबाजूचा जो परिसर आहे खूप सुधारला. आधी काहीच नव्हतं. आम्ही डबा घेऊन यायचो, इथे दर्शन घ्यायचो आणि पुढे कनेश्वरची देवी आहे, तिकडे जाऊन सगळे जेवण वगैरे करायचो मस्त पंगतीने, अंगत पंगत. कधी कधी आमची फॅमिली असायची, कधी कधी अजून कोणी असेल तर त्यांच्यासोबत आम्ही सगळे यायचो. खूप मजा यायची आधी. आणि आता काहीच नाही आहे ते. सगळं खूप चेंज झालेलं दिसतं इकडे. आणि आत्ता जे आली आहे मी, खूप छान दर्शन झालं आमचं आतमध्ये. मी फोटो काढला आहे. अलाउड नव्हतं आतमध्ये व्हिडिओ काढणं म्हणून मी फोटो काढला आहे. मी व्हिडिओच्या शेवटी नक्की दाखवेन तुम्हाला. आमचं दर्शन करून झालं आहे. आता आपण निघूयात, अंधार होईल परत. इकडे असं छान असं बाजारपेठा भरल्यात. देवळाच्या बाहेरच मंदिरं आहेत. ह्याच्या आधी जास्त काही नव्हतं हे.
आत्ता झाली ती दुकानं, कारण का आम्ही यायचो तेव्हा हार्डली 1-2 दुकानं असतील. आपण तेवढे घेऊया. कसं कलाकंद कसा आहे? नका खाल्ला आम्ही, नका देऊ. किती घ्यायचा? आम्हाला 50 द्या. हा कोणता पेढा आहे? कंदी पेढा आहे का? नाही एवढा घ्या. बस बस. आम्ही कलाकंद घेतलाय आणि हा कंदी पेढा छान आहे ना. हे पण टाका त्याचे. ऑनलाईन केले. थँक्यू. सीताफळ कसं ते? 100ला 1.5 किलो. जरा पेरू बघा शॅम्पू. अहो खायला पैसे लागतात का दीदी? त्या काकांना द्या, काका जरा. हे घ्यायचं. किती 2 बास झाले का? 2 आमची गौरी पेरू घेते. पेरू आधीच खोकला आहे, आता खोकला त्याचा अजून वाढणार आहे. हो. मी पेरू आणि प्रसाद घेतलाय घरी. आता निघतो. हा समोरचा व्ह्यू बघा किती छान आहे. मध्ये ते लाईटचं येतंय त्यामुळे, आणि माझा कॅमेरा काही एवढा चांगला नाही क्लिअरिटीला. असा व्ह्यू आहे छान. आणि आता आम्ही निघतो. अंधार झाल्यावरती परत गाडी चालवायला त्रास होतो. 6 नंतर दिसत नाही ते कादर खान. पप्पा म्हणतात 6 नंतर त्यांना दिसत नाही. कादर खान आहेत ना ते. बोल राधा बोल पिक्चर मधला कादर खान नाही का? 6 नंतर त्याला दिसत नाही. तसं आहे मी. हां, 6 नंतर त्यांना दिसत नाही. मी पण आता थोडीशी ड्रायव्हिंग करते. जरासं त्यांना रिलॅक्स करते. मी ड्राईव्ह करते थोडंसं आता. मला येते हा गाडी. सो चला भेटूयात आपण. बाय. 30 रुपये की करू का? हां करा. हे काय आहे? बर्फी खोबऱ्याची. आणि हे पेढा म्हणतात. पेठा. शेव रेवडी घेतोय आम्ही. मला नाही आवडत, पण आमच्या मम्मीला आवडतं. खजूर पण आहेत. नको ते कॅरी. एक 10 वर्ष 15 वर्षापूर्वी लय भाजी होती. जरा क्रेज कमी झाली. हे का गोड असतं का रे? गोड असतं लय. खाल्लंय का तुम्ही? मग दात असे हे व्हायचे. पेठा. चला मग साखर घेतली आम्ही. डायबिटीज लोकांना. शेव रेवडी घेतली. आता गाडीपाशी आलोय. आता स्वेटर आणि मास्क लावायचंय, कवर करायचं आणि निघायचं. शुभ सकाळ मंडळी. तर रात्री यायला खूप उशीर झाला आणि मी पुढे व्हिडिओ काही कंटिन्यू केला नाही अंधार झाल्यामुळे, आणि ट्रॅफिक खूप जास्त असल्यामुळे मला काही व्हिडिओ काढतासुद्धा आला नाही. त्याच्यानंतर मी घरी आले, जेवण केलं आणि झोपले. खूप दमल्यासारखं झालं होतं. दिवसभर गाडीवरती होतो आम्ही. आणि तुम्ही तर व्हिडिओ आता पूर्ण बघितलाच असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडला असेल तर, आणि लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.